म्हणजे अशाच पद्धतीने अजित पवार यांचे सुद्धा जे बॅनर लागले किंवा ते जे जनसन्मान यात्रा करतायत त्यांच्यामध्ये पण लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत असताना कुठेही मुख्यमंत्री या महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्या योजना गेल्या 2.5 वर्षात झाल्या नाहीत. तेवढी अक्कल आणि तेवढं व्हिजन या सरकारपाशी नाही. पण मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान अशा ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या योजना सुरू होत्या. त्या योजना महाराष्ट्रामध्ये आणून फक्त निवडणुकीसाठी 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणताही हप्ता जाणार नाही, हा निवडणुकीसाठी केलेला फंड आहे असं मी म्हणत नसून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणतात. बरं का, हा भ्रष्टाचार आहे लाडकी बहीण योजना हा, असं नरेंद्र मोदींनी वारंवार अनेक राज्यात जाऊन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही योजना म्हणजे भ्रष्टाचार आहे. पाहायला गेलं तर सध्या ह्या योजना वारंवार नवनवीन योजना येतात. अर्थखात्यावर याचा बोजा पाहायला मिळतो. अर्थखातं अस्तित्वातच नाही आहे. अर्थखातं अस्तित्वात नाही. अर्थखात्यात पैसे नाही आहेत. खडखडाट आहे. बरं का, तिजोरी रिकामी आहे. तरी योजना रेटली जाते ती फक्त मतांसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.